रामटेकच्या काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांनी भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केलेत। भाजपच्या एका बड्या नेत्यानं माझं नैतिक वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी नागपुरातील भाजपचा दुसरा मोठा नेता धृतराष्ट्राची भूमिका बजावत दुर्लक्ष करत होता असा आरोप बर्वे यांनी केला। सत्याच्या बाजूने उभा राहणारा आणि अन्यायग्रस्तांना आधार देणाऱ्या भाजपच्या त्या नेत्यानं माझी बाजू घेतली नाही, तो शेवटी त्याच्या पक्षाच्याच बाजूने उभा राहिला असं बर्वे म्हणाल्या। मात्र भाजपचे हे दोन नेते कोण हे मात्र त्यांनी सांगितलं नाही। द्रौपदीचं जेव्हा चीरहरण होतं आणि धृतराष्ट्र तर चुपचाप शांत बसले असतात, अशाच प्रकारे त्या नेत्यांनी आज शांत बसून सर्व जे मानसिकरित्या माझा जे प्रताडना केली, एक नैतिक वस्त्रहरण या भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांनी मला करण्याचा प्रयत्न केला। पण आपण एक धृतराष्ट्राची भूमिका घेऊन आपण शांत बसला होता। मला आपल्यापासून खूप अपेक्षा होती, कारण आपण कुठल्याही पक्षाचे असाल पण आपलं नाव हे नेहमी सत्याच्या मार्गावर ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहता अशी अपेक्षा आज मला होती। पण आज त्या नेत्यांनी एक कुठेतरी त्यांनी एक पक्षाची बाजू त्यांनी बळकट समजली आणि एक अंधळ्या मुख्य आणि बहिऱ्याची भूमिका त्यांनी निभावली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।